जळगावच्या जामनेर तालुका शेतकरी संघाच्या मालकीची गारखेडाजवळील गंगापूर येथे धरणाच्या बॅकवॉटरला लागून असलेली शेतजमीन शेतकऱ्याला कसण्यासाठी लिलाव पद्धतीने दिली जात असून काल या लिलावासाठी शेतकऱ्यांना बोलवण्यात आलं होतं। या लिलावामध्ये विनोद तुकाराम चौधरी यांनी सर्वाधिक 6,11,000 रुपये बोली लावल्याने त्यांना कसण्यासाठी सदर जमीन 2 वर्षांसाठी देण्यात आली आहे। संबंधित बोली घेतल्याने शेतकऱ्याला जीएसटी सह 7,20,000 रुपये भरावे लागणार आहेत। गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत बाविस्कर यांनी 10 वर्षापासून शेतकरी संघाच्या सभापती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तोट्यात असलेला शेतकरी संघ नफ्यामध्ये आणला असून आज संघाला व्यापारी संकुल तसेच शेतकरी माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे। या लिलावाच्या वेळी उपसभापती उत्तम राठोड, संचालक डॉक्टर सुरेश पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। बाबा, आज शेतकरी संघाच्या शेतीचा लिलाव होता, काय सांगाल? दर 2 वर्षाने शेतकरी सहकारी संघाची गंगापूरला लागून जी जमीन आहे ती कसण्यासाठी दर 2 वर्षासाठी आपण ती कसायला देतो। आणि जेव्हापासून माननीय नामदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात आम्ही काम करायला सुरुवात केली आणि शेतकरी संघात माननीय बाबूजी आणि भाऊ यांच्या दोघींच्या नेतृत्वात ज्यावेळेस पहिल्यांदा सत्ता आली तेव्हापासून आपण सर्वप्रथम जाहीर लिलाव करून ती कसण्याची पद्धत इथे सुरू केली आणि बघता बघता शेतीच्या माध्यमातून शेतकरी संघाचं उत्पन्न वाढायला सुरुवात झाली आणि मागच्याच ज्याने घेतली होती तीच आत्ता या हंगामात मुदत संपलेली होती म्हणून दिव्य मराठीच्या माध्यमातून आपण जाहिरात दिली। त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची प्रसिद्धी केली, नोटीस बोर्डवर सूचना दिली, अनेकांना फोन केले आणि आज तर लिलावाच्या प्रक्रियेला आपण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने पूर्णत्वास नेलेलं आहे। संस्थेचं उत्पन्न या जमिनीच्या माध्यमातून वाढलेलं आहे। आज जीएसटी सह 7,20,980 पर्यंत 2 वर्षासाठी ती करायला आता आपण दिलेली।